गुडघे सुजणे, कंबर पाठ मान दुखणे, मणक्याची चकती सरकणे, झीज होणे, हातापायांना मुंग्या येणे, संधिवात, आमवात, फ्रोझन शोल्डर किंवा पॅरालिसिस या सगळ्या वेदनांवर आता आयुर्वेदिक उपाय. विजयी भव आयुर्वेद. गुडघे व मणक्यांच्या विकारावर विशेष आयुर्वेदिक उपचार केंद्र. नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. पुणे त्रिमूर्ती चौक, धनकवडी. मुंबई दादर पश्चिम. आजच संपर्क करा. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. मुख्यमंत्री समृद्ध अभियानाच्या पार्श्वभूमीवर कडेगाव पंचायत समितीत पार पडलेली आढावा बैठक ही केवळ औपचारिक न ठरता प्रशासनातील त्रुटींवर थेट उपाययोजना करणारी ठरले. सभापती डॉक्टर जितेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सरपंच, ग्रामसेवक, पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी विविध अडचणी मांडलेत. या बैठकीस उपसभापती डॉक्टर विजय महाडिक, सदस्य रणजित पवार, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, गटशिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर चिमटे यांच्यासह विभागीय अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत प्रशासकीय दुर्लक्ष, तांत्रिक अडथळे आणि समन्वयाचा अभाव ही मुख्य समस्या असल्याचे स्पष्ट झाले. मागील 5 वर्षांपासून इंटरनेट सेवा बंद, महानेट अनुपलब्ध, मनरेगा अंतर्गत अपूर्ण कामांमुळे नवीन कामांवर निर्बंध, कुशल कामांची बिलं न मिळाल्याने कामे रखडणे, अंगणवाड्यांवरील सोलर यंत्रणा बंद, अंगणवाडी बालक व गरोदर मातांना निकृष्ट आहार तसेच बेलवडे येथील नियुक्त डॉक्टर अनुपस्थितीत अशा गंभीर बाबी समोर आलेत. या सर्व मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेत डॉक्टर जितेश कदम यांनी बैठकीदरम्यानच जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलाय. गावांचा विकास आणि अभियानात चांगली कामगिरी ही प्राथमिकता ठेवून अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आलेत. त्यांच्या या तत्पर व समन्वयात्मक भूमिकेमुळे सरपंचांमध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण झालंय. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.